Hello friends. So today we are going to learn about the criteria for animal classification. Okay, so what we are going to learn? Criteria for animal classification. Animal classification. Okay, criteria for animal classification. Okay, in the last video we have learned about the classification of animals. आपण last video मध्ये काय पाहिलं होतं? Classification of animals. Animals चं classification पाहिलं होतं. Okay, classification of animals काय होतं? का classification of animals मध्ये animals ला दोन किंगडम मध्ये डिवाइड, सब किंगडम मध्ये डिवाइड केलेलं होतं. एक म्हणजे chordates, one is chordates and another is non-chordates. Non-chordates. ओके, नॉन कॉर्डेट्स ला परत 10 फायलम मध्ये डिवाइड केलेलं होतं. किती फायलम मध्ये डिवाइड केलेलं होतं? 10 फायलम मध्ये. आपण नाव पण पाहिलेले होते. शॉर्टकट काय होतं ध्यानात ठेवण्यासाठी? ट्रिपल पी, ट्रिपल ए, ट्रिपल ए आणि काय होतं? मेक. ओके, काय होतं? मेक, MECH. तर हे असं नॉन कॉर्डेट्स मध्ये किती फायलम मध्ये मित्रांनो? टोटल 10 फायलम मध्ये. ओके, पोरिफेरा, प्रोटोझोआ, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा. ए म्हणजे ऑर्थ्रोपोडा. बघा हे ध्यानात ठेवा. शॉर्टकट काय? ट्रिपल पी, मग ट्रिपल ए आणि मग मेक म्हणजे मेकॅनिकल. ओके, ट्रिपल पी, ट्रिपल ए आणि MECH मेक. ओके, मेकॅनिकलचा. मग काय आहे? ट्रिपल पी चं पोरिफेरा, प्रोटोझोआ, प्लॅटीहेल्मिंथिस. त्यानंतर ट्रिपल ए चं काय आहे? ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा आणि ॲशेलमेंथिस. काय आहे? ॲशेलमेंथिस. ओके, लास्ट काय आहे? मेक चं, M चं मोलुस्का, ई चं इचिनोडर्मॅटा. ई चं काय होतं? इचिनोडर्मॅटा. सी चं निडारिया आणि एच चं हेमिकॉर्डेटा. हे सगळे आपल्याला नाव काय करावे लागतील? ध्यानात ठेवावे लागतील. हे सर्वच्या सर्व काय नॉन कॉर्डेट्स मधले 10 फायलम आपल्याला ध्यानात ठेवावेच लागतील. परत कॉर्डेट्सला 3 सब फायलम मध्ये डिवाइड केलेलं होतं. किती? 3 सब फायलम मध्ये डिवाइड केलेलं आहे. सब फायलम मध्ये कुठले ते 3 सब फायलम? यूरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि अजून एक होतं ते म्हणजे वर्टिब्रेटा. काय होतं? वर्टिब्रेटाला परत 6 क्लास मध्ये डिवाइड केलेलं आहे. बरोबर आहे? वर्टिब्रेटाला 6 क्लास मध्ये. ह्याचा शॉर्ट फॉर्म काय होतं ध्यानात ठेवण्यासाठी? ACP राम. काय होतं? ACP राम, RAM राम. ए म्हणजे काय? ए म्हणजे काय होतं? एव्ज. सी म्हणजे काय होतं? सायक्लोस्टोमॅटा. काय होतं? सी म्हणजे सायक्लोस्टोमॅटा. सी मीन्स सायक्लोस्टोमॅटा. अबे ध्यानात ठेवा. सी म्हणजे सायक्लोस्टोमॅटा, ए म्हणजे एव्ज, पी म्हणजे पीसेस. पी म्हणजे काय? पीसेस. आर म्हणजे काय होतं? आर म्हणजे रेप्टिलिया. म्हणजे सरपटणारे प्राणी. एव्ज म्हणजे उडणारे पक्षी वगैरे. एव्ज. सायक्लोस्टोमॅटा हे काय असतात? त्यांना हे नसतं, दात वगैरे नसतात. ओके, पीसेस मासे. त्यानंतर ए ॲम्फिबियन्स. काय? ॲम्फिबियन्स म्हणजे पाण्यात पण राहणारे आणि जमिनीवर पण राहणारे ॲम्फिबियन्स. आणि सगळ्यात लास्ट काय आहे बघा? मॅमेलिया. काय आहे? मॅमेलिया. तर हे क्लासिफिकेशन कंप्लीट द टेबल असं विचारू शकतं. क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. तर आज आपल्याला काय शिकायचं की ह्या एनिमल्सचं क्लासिफिकेशन कुठल्या क्रायटेरियावरती केलेलं आहे? कुठल्या क्रायटेरियावरती एनिमल्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आज आपल्याला. क्रायटेरिया फॉर एनिमल क्लासिफिकेशन. बघा 5 प्रकारचे क्रायटेरिया आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला क्रायटेरिया आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आणि ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये पण 4-5 प्रकारचे काय आहेत? वेगवेगळे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन आहेत, ते पाहूयात. सर्वात पहिली आहे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, नाउ वी नो दॅट सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर while some are multicellular. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, काही सजीव हे कसे आहेत?
युनिसेल्युलर आहेत, तर काही कसे आहेत मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे कसले, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर मेड अप ओनली फ्रॉम वन सेल, जे एका सेल पासूनच बनलेले आहेत त्याला युनिसेल्युलर. आणि जे खूप साऱ्या सेल्स पासून बनलेले आहेत, मेनी सेल्स पासून बनलेले आहेत, ते काय आहेत आता मल्टीसेल्युलर. आता बघा मल्टीसेल्युलर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स राहतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स काय करतात, वेगवेगळे काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, स्टमकचे सेल्स हार्टच्या सेल्स पेक्षा डिफरंट आहेत, वेगळे सेल्स आहेत आणि दोघांचं पण फंक्शन कसं आहे, वेगवेगळं आहे. तर मल्टीसेल्युलर मध्ये खूप सारे सेल्स आहेत, युनिसेल्युलर मध्ये एकच सेल आहे आणि तोच सेल काय करतो, सगळं काम करतो. एक्सक्रिशनचं काम तोच करतो, डायजेशनचं काम तोच करतो, रेस्पिरेशनचं काम तोच करतो. सर्व काम कोण, तो एकच सेल करतो. अशी ज्यांना बॉडी ऑर्गनायझेशन आहे, अशी ज्यांची बॉडी ऑर्गनायझेशन आहे त्याला काय म्हणायचं, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, सो इन प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन एक्झाम्पल काय आहे त्याचं, अॅमिबा, पॅरामोशियम, अॅमिबा, पॅरामोशियम. एक्झाम्पल अॅमिबा, पॅरामोशियम. नाउ सेकंड ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इज सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर grade of organization. Cellular grade of organization. In this type of grade of organization, only cells are present inside the living organisms. Okay, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये फक्त काय प्रेझेंट आहे, फक्त सेल्सच प्रेझेंट आहेत. आणि कोण कोण ऍब्सेंट आहेत, सेल्स पासून तयार होणारे टिश्यूज ऍब्सेंट आहेत, टिश्यूज ऍब्सेंट आहेत. टिश्यूज पासून कोण तयार होतात, ऑर्गन, मग हे ऑर्गन पण ऍब्सेंट आहेत. ओके, ऑर्गन सिस्टीम ऍब्सेंट आहे. ऑर्गन सिस्टीम जसं की आपल्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे काय, हे सगळं ऍब्सेंट आहे. टिश्यूज, ऑर्गन सिस्टीम हे सगळं ऍब्सेंट आहे. आणि फक्त ह्यांच्यामध्ये जी बॉडी आहे ती फक्त कशापासून बनलेली आहे, फक्त सेल्स पासून बनलेली आहे. आणि अनेक सेल्स पासून बनल्यामुळे हे कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. पण ह्यांच्यामध्ये सेल्स पासून टिश्यूज तयार झालेले नाहीत. काय, ह्यांच्यामध्ये सेल्स पासून टिश्यूज तयार झालेले नाहीये. हर्षा माकडा धंदे इकडं मल्टीसेल्युलर. त्यानंतर एक्झाम्पल काय आहे ह्याचं, फायलम पोरीफेरा. काय आहे, फायलम पोरीफेरा. काय आहे एक्झाम्पल, फायलम पोरीफेरा. ओके, आता थर्ड आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. ओके, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे कशापासून बनलेले असतात, सेल्स पासूनच बनलेले राहतात. आणि ह्यांच्यामध्ये फक्त काय राहतात, सेल्सच राहतात. म्हणजे ह्यांच्यामध्ये टिश्यूज ऍब्सेंट राहतात, ऑर्गन्स नसतात, ऑर्गन सिस्टीम नसते. आणि हे कसे आहेत, मल्टीसेल्युलर. एक्झाम्पल फायलम पोरीफेरा. देन थर्ड ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इज सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. थर्ड ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इज सेल टिश्यू grade of organization. Cell tissue grade of organization. Now in this type of grade of organization, only cells and tissues are present. Only cells and tissues are present. फक्त काय प्रेझेंट असतात मित्रांनो, सेल्स आणि टिश्यूजच प्रेझेंट राहतात. कोण प्रेझेंट राहतात, सेल्स आणि टिश्यू प्रेझेंट राहतात. पण ह्यांच्यामध्ये ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम काय असते, ऍब्सेंट. ऑर्गन and organ system is absent. Okay, in this type of grade of organization, only cells and tissues are present. So it is called as cell tissue grade of organization. म्हणजे ह्याला काय म्हणतात, cell tissue grade of organization. And organ system is absent. Example phylum Nidaria. Example काय आहे, phylum Nidaria. काय आहे एक्झाम्पल ह्याचं, फायलम निडारिया. ओके, त्यानंतरची आहे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. काय आहे, टिश्यू डी वाली, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. मीन्स इन दिस टाइप ऑफ ऑर्गनायझेशन, ह्या ऑर्गनायझेशन अशा प्रकारच्या बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये काय काय असतात, सेल्स, tissues and organs are present. ओके, आता ह्या प्रकारच्या बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये सगळं काही फंक्शन कोण कंट्रोल करताय, सेल्स, टिश्यू आणि ऑर्गन हे कंट्रोल करतात, हे फंक्शन करतात, प्रेझेंट असतात. पण ऑर्गन सिस्टीम इज ऍब्सेंट. काय ऍब्सेंट राहते, ऑर्गन सिस्टीम इज
ऍबसेंट. काय ऍबसेंट राहते? ऑर्गन सिस्टीम ऍबसेंट राहते. आता एक्झाम्पल्स ऑफ दिस टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, फ्लॅट वर्म्स. काय आहे? फ्लॅट वर्म्स. काय आहे? फ्लॅट वर्म्स. अँड लास्ट वन इज ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम ग्रेड organization. Organ system grade organization. Now this organ system grade organization is present in humans. Example काय आहे ह्याचं? ह्यूमन्स. एक्झाम्पल ह्यूमन्स. आता बघा आपल्यामध्ये ही ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. ओके, आता आपल्यामध्ये सेल्स आहेत. ओके, सर्व बॉडीमध्ये आपण सेल्स पासूनच बनलेले आहोत. सेल्स आहेत, टिश्यूज देखील आहेत, त्यानंतर ऑर्गन्स आहेत, ऑर्गन सिस्टीम देखील आहे. ओके, तर हे सगळं काही आहे म्हणून आपल्या सिस्टीमला काय म्हणतात? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. काय म्हणतात? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. ओके, सो इन दिस टाइप ऑफ ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन, सेल्स, टिश्यूज, ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टीम हे सगळं काय? दिस ऑल आर प्रेझेंट. ओके, सो ह्यूमन्स, क्रॅब, जितके काही मल्टीसेलर आहेत ह्या सर्वांमध्ये काय आहे? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. कुठली सिस्टीम आहे? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. सो फर्स्ट क्रायटेरिया इज ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. इन द ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन देर आर 5 टाइप्स ऑफ ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. फर्स्ट इज प्रोटोप्लाज्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल अमीबा, पॅरामोशियम. सेकंड, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन एक्झाम्पल फायलम पोरिफेरा, ओनली सेल्स आर प्रेझेंट. त्यांच्यामध्ये टिश्यूज, ऑर्गन सिस्टीम सगळं काही ऍबसेंट राहतं. फास्ट होत असेल तर थोडस बघा, व्यवस्थित ध्यान द्या. थर्ड आहे सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेल, इन दिस टाइप ऑफ ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन सेल्स अँड टिश्यूज आर प्रेझेंट. काय प्रेझेंट राहतात? सेल्स अँड टिश्यूज आर प्रेझेंट. while organ and organ system is absent. त्यांच्यामध्ये ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ऍबसेंट राहते. एक्झाम्पल फायलम निडारिया. देन फोर्थ वन इज टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. फोर्थ वन कुठली आहे? टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. आता ह्या टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये सेल्स प्रेझेंट राहतात, टिश्यू प्रेझेंट राहतात, ऑर्गन्स देखील प्रेझेंट राहतात. फक्त कोण ऍबसेंट राहतं? ऑर्गन सिस्टीम नसते. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे अशा सिस्टीम्स नसतात ह्यांच्यामध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ह्या सगळ्या सिस्टीम्स नसतात ह्यांच्यामध्ये. एक्झाम्पल काय ह्यांचं? फ्लॅट वर्म्स. ओके, अँड लास्ट आहे ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन मीन्स सेल्स, टिश्यूज, ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टीम्स ऑल आर प्रेझेंट. एक्झाम्पल ह्यूमन्स, क्रॅब, बफेलो, डॉग, कॅट, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, नाउ विल सी द सेकंड क्रायटेरिया. ओके, आता आपण काय पाहणार आहोत? सेकंड क्रायटेरिया. नाउ विल सी द सेकंड क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. ओके, सेकंड क्रायटेरिया इज बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री. नाउ बॉडी सिमेट्री इज ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट इज asymmetrical body. First is what? Asymmetrical body. Okay, asymmetrical body. आता बॉडी सिमेट्री हा सेकंड क्रायटेरिया. सेकंड क्रायटेरिया मध्ये 3 प्रकारच्या बॉडी सिमेट्री असतात. फर्स्ट आहे एसिमेट्रिकल बॉडी. एसिमेट्रिकल बॉडी मीन्स एक्झाम्पल काय याचं? अमीबा. काय आहे एक्झाम्पल? एक्झाम्पल अमीबा पॅरामोशियम. ओके, अमीबा पॅरामोशियम मीन्स ह्याला कुठल्याही एक इमॅजिनरी ऍक्सिस न सेंट्रल ऍक्सिस न कुठल्याही ऍक्सिस न कट करा, ह्याचे 2 इक्वल पार्ट्स होणारच नाहीत. काय होणार नाहीत? एक कुठल्याही इमॅजिनरी ऍक्सिस न ह्याला सेंटर पासून कट करा. कट केल्यानंतर ह्याचे 2 इक्वल पार्ट्स तयार होणार नाहीत. ह्याला काय म्हणायचं? अशा बॉडीला एसिमेट्रिकल बॉडी. काय म्हणता येईल आपल्याला? एसिमेट्रिकल बॉडी. एक्झाम्पल अमीबा, पॅरामोशियम. ओके, देन सेकंड वन इज, second type of body symmetry is radial symmetry. What? Radial symmetry. कुठली आहे? radial symmetry. Radial symmetry means जर तुम्ही सेंट्रल ऍक्सिस ने कुठूनही कट केलात, सेंट्रल ऍक्सिस ने कुठूनही कट केलात, त्याला सेंट्रल ऍक्सिस ने कुठूनही कट केलात तर ह्यांचे काय होतील? 2 बराबर
इक्वल पार्ट्स होतील. काय सेंट्रल ऍक्सिसने कसंही कट करा, कुठल्याही प्लेनने कट करा, यांचे दोन इक्वलच पार्ट्स होतील. अशा ऍक्सिसला काय म्हणायचं, अशा सिमेट्रीला रॅडियल सिमेट्री म्हणायचं. एक्झाम्पल ध्यानात ठेवा. काय आहे स्टारफिश. काय आहे एक्झाम्पल स्टारफिश. ओके, म्हणजे कुठल्याही काही इमॅजिनरी ऍक्सिसने कसंही कट करा त्या अॅनिमलला, तर त्याचे दोन इक्वल पार्ट व्हायलाच पाहिजे. अशा सिमेट्रीला काय म्हणतात रॅडियल सिमेट्री. आणि थर्ड आहे बायलॅटरल सिमेट्री. थर्ड वन इज बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री मीन्स त्याच्या फक्त एकाच ऍक्सिसने कट केल्यानंतर त्याचे दोन इक्वल पार्ट्स होतात, त्याला काय म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. एक्झाम्पल ह्युमन्सला असंच कट केल्यानंतर काय होतील, ह्यांचे दोन इक्वल पार्ट्स होतील. काय होतील, ह्यांचे दोन ह्युमन्सचे आपल्या दोन इक्वल पार्ट्स होतील. बरोबर, असं कट केल्यास होणार आहेत का दोन इक्वल पार्ट्स? होणार नाहीत. ओके, तर हे असं कट केल्यानंतरच काय होतील, आपले दोन इक्वल पार्ट्स होतील. मग अशा सिमेट्रीला काय म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री इज प्रेझेंट इन ह्युमन्स, डॉग, कॅट. ओके, ह्युमन्स, डॉग, कॅट ह्या सगळ्यांमध्ये कसली सिमेट्री आहे बायलॅटरल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री एक्झाम्पल स्टारफिश अँड बॉडी एसिमेट्रिकल बॉडी कुणामध्ये आहे अॅमिबा, पॅरामोशियम, एसिमेट्रिकल बॉडी. ओके, सो दिस इज द सेकंड क्रायटेरिया. तुम्ही स्टॉप करून लिहून घेऊ शकता. ओके, then third criteria कोणता आहे? थर्ड क्रायटेरिया आहे जर्म लेयर्स. ओके, थर्ड क्रायटेरिया इज ऑफ जर्म लेयर्स. थर्ड क्रायटेरिया कुठला आहे? जर्म लेयर्सचा. आता पहा जर्म लेयर्स. then there are two type of germ layers. First is diploblastic germ layer and second one is triploblastic germ layer. Okay, diploblastic germ layer and triploblastic germ layer. आता बघा, जेव्हा एम्ब्रियो डेव्हलपमेंट होत असतो त्यावेळेस जे जर्म लेयर्स तयार होतात. ओके, जे जर्म लेयर्स तयार होतात ते जर दोन जर्म लेयर्स जर असल्या बॉडीमध्ये, कुठल्या एंडोडर्म अँड एक्टोडर्म, ह्या जर फक्त दोनच जर्म लेयर्स असतील तर त्याचा एक्झाम्पल काय आहे डिप्लोब्लास्टिक. त्याला काय म्हणतात डिप्लोब्लास्टिक असं म्हणतात. ह्याचं एक्झाम्पल काय आहे फायलम निडारिया. काय आहे फायलम निडारिया. ओके, फायलम निडारिया or it is also called as Coelenterata. So diploblastic germ layers are of two types, diploblastic and triploblastic. Diploblastic contains two germ layers, endoderm and ectoderm. Endoderm म्हणजे आतली लेयर, ectoderm म्हणजे बाहेरची लेयर, आउटर लेयर. एक्झाम्पल फायलम निडारिया. Then triploblastic consists of three germ layers, endoderm, ectoderm आणि ह्याच्यामध्ये अजून एक असते ते म्हणजे मेसोडर्म. कुठली असते? मेसोडर्म. ओके, ट्रिप्लोब्लास्टिक, एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मेसोडर्म. तीन जर्म लेयर्स राहतात. जर्म लेयर्स आर ऑफ टू टाइप्स. ओके, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक मध्ये दोन जर्म लेयर्स आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये तीन जर्म लेयर्स आहेत. ओके, एक्झाम्पल देन फायलम निडारिया सोडलं आणि कोरिफेरा सोडलं तर सगळ्यांमध्ये काय सगळे ट्रिप्लोब्लास्टिकच आहेत. ओके, तुम्ही स्टॉप करून हे लिहून पण घेऊ शकता. आता फोर्थ क्रायटेरिया आहे बॉडी कॅव्हिटी. काय आहे? बॉडी कॅव्हिटी. ओके, बॉडी कॅव्हिटी means what? The cavity present inside the cavity present between body and organs is called as body cavity. Okay, is called as body cavity. The cavity present between body and organs. आता ह्या आपल्या बॉडी मध्ये आणि आतमधल्या ऑर्गन्स मध्ये जी कॅव्हिटी असते त्याला काय म्हणायचं? बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड एज सीलम. काय म्हणतात त्याला? बॉडी कॅव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड एज सीलम. ध्यानात ठेवा, बॉडी कॅव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड एज सीलम. Okay, then body cavity is of three types. First is
First is acoelomate. Acoelomate. Body cavity is absent in if some living organisms does not have a body cavity, or body cavity is absent in some living organisms, those living organisms are called as acoelomates. काय म्हणतात त्यांना? acoelomates. त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ही ऍब्सेंट राहते. एक्झाम्पल काय आहे त्याचं? एक्झाम्पल काय आहे त्याचं? फायलम पोरिफेरा. पहिले दोन आहेत, फायलम पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. काय आहे? प्लॅटीहेल्मिंथिस. हे तीन फायलम्स आहेत. फायलम पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. सिक्वेन्स नुसार बघा, पहिले तीन फायलम्स आहेत, पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. त्यानंतर सेकंड आहे यूसिलोमेट. काय आहे सेकंड? यूसिलोमेट मध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट राहते. बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. ओके, बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट and it is made up from mesoderm or gut. ओके, आता यूसिलोमेट्स मध्ये बॉडी कॅव्हिटी ही प्रेझेंट राहते आणि कुणापासून बनलेली असते? मेसोडर्म किंवा गट पासून. आता मेसोडर्म म्हणजे काय? मेसोडर्म म्हणजे मिडल लेअर. ओके, जर्म लेयर्स मध्ये तीन लेयर्स राहतात, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. सगळ्यात आतमधली मिडलची लेअर कुठली राहते? मेसोडर्म. तर ह्या मेसोडर्म पासून तर बॉडी कॅव्हिटी बनलेली असते, किंवा गट म्हणजे काय? आतडे. गट म्हणजे काय? आतडे. जे आपल्या शरीरात आतडे राहतात त्याच्यापासून बॉडी कॅव्हिटी तयार. मग हे यूसिलोमेट्स एक्झाम्पल काय आहे? फायलम ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का. ओके, आणि त्या पुढले सर्वच ॲनिलिडा आणि ॲनिलिडाच्या पुढे जे काही आहेत आपल्या बुक मध्ये फायलम्स, ते सर्व आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इचिनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, these all have यूसिलोमेट्स बॉडी कॅव्हिटी. त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये कुठली बॉडी कॅव्हिटी आहे? यूसिलोमेट ही बॉडी कॅव्हिटी आहे. आणि थर्ड आहे सुडोसिलोमेट. काय आहे थर्ड? सुडोसिलोमेट. ओके, थर्ड इज सुडोसिलोमेट इज बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. सुडोसिलोमेट्स मध्ये बॉडी कॅव्हिटी ही काय असते? प्रेझेंट राहते. सुडोसिलोमेट्स मध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट राहते, but this body cavity is not formed from mesoderm or gut. ह्यांच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे सुडोसिलोमेट्स मध्ये, ती बॉडी कॅव्हिटी मेसोडर्म पासून पण तयार होत नाही आणि गट पासून पण तयार होत नाही. ओके, ह्याचं एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल फायलम ॲशेलमेंथिस. काय आहे एक्झाम्पल? फायलम ॲशेलमेंथिस. ओके, एक्झाम्पल फायलम ॲशेलमेंथिस. So 3 types of body cavities are present. Body cavity means what? बॉडी कॅव्हिटी म्हणजे शरीरातली पोकळी राहते. ओके, द कॅव्हिटी प्रेझेंट बिटवीन द बॉडी अँड ऑर्गन्स. या बॉडी मध्ये आणि बॉडी मधल्या असणाऱ्या ऑर्गन्स मध्ये जी काही पोकळी राहते त्याला आपण काय म्हणतो? बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड एज सीलम. बॉडी कॅव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड एज सीलम. काय म्हणतात? बॉडी कॅव्हिटीलाच सीलम असं म्हणतात. देन देयर आर 3 टाइप्स ऑफ बॉडी कॅव्हिटी. acoelomate मध्ये बॉडी कॅव्हिटी इज absent. Body cavity is absent in acoelomate. Example फायलम पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथिस. पहिल्याचे 3 फायलम्स आहेत, फायलम पोरिफेरा, फायलम निडारिया आणि फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. ओके, सेकंड इज यूसिलोमेट्स. सेकंड इज व्हॉट? यूसिलोमेट्स मध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट राहते. ध्यानात ठेवा, नीट लक्षपूर्वक पहा. बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट but it is formed from mesoderm and gut. आणि कुणापासून बॉडी कॅव्हिटी तयार झालेली असते? मेसोडर्म आणि गट पासून. मेसोडर्म आणि गट. एक्झाम्पल काय आहे? फायलम ॲनिलिडा आणि ॲनिलिडाच्या पुढले सर्व काय. तर लास्ट आहे सुडोसिलोमेट्स. सुडोसिलोमेट्स मध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट राहते. बट इट इज नॉट फॉर्म फ्रॉम मेसोडर्म और गट. गट म्हणजे आतडे. ध्यानात ठेवा, गट म्हणजे आतडे. Body cavity is present but it is not formed from mesoderm or gut. Example phylum Aschelmanthus. काय आहे example phylum Aschelmanthus. Okay, and last one is what?
लास्ट वन काय आहे, बॉडी सेगमेंटेशन. लास्ट क्रायटेरिया काय आहे, बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशन. ओके. आता बघा बॉडी सेगमेंटेशन, सेगमेंटेड बॉडी कशाला म्हणतात. जर अशी बॉडी जर अशी स्मॉल युनिट्स पासून जर अशी बनलेली असेल, आपली एखाद्याची बॉडी जर अशी छोट्या छोट्या स्मॉल युनिट्स पासून जर बनलेली असेल तर अशा बॉडीला काय म्हणतात, सेगमेंटेड बॉडी म्हणतात. काय म्हणतात अशा बॉडीला, सेगमेंटेड बॉडी म्हणतात. काय म्हणतात, सेगमेंटेड बॉडी. आता पहा आपल्याला आहेत का असे तुकड्यापासून बनलेला आहेत का, पण नाही. तर आपली बॉडी सेगमेंटेड नाही, पण अर्थवॉर्म फ्रॉम फायलम ॲनिलिडा मध्ये अर्थवॉर्म आहे. ओके, अर्थवॉर्म आहे. ती अर्थवॉर्म तुम्ही पाहिली असेल, त्याची बॉडी कशी असते, अशी तुकड्यापासून बनल्यासारखी दिसते आपल्याला, बरोबर. सेगमेंटेड बॉडी असेल तर त्याला काय म्हणतात, बॉडी सेगमेंटेशन. Okay, so criteria for animal classification. There are 5 criteria for animal classification. First is grade of organization, second is body symmetry, third is germ layer, fourth body cavity, and fifth is body segmentation. There are 5 grades of organization: protoplasmic grade of organization, cellular grade of organization, cell tissue grade of organization, tissue organ grade of organization, and organ system grade of organization. Then body symmetry are again of 3 types: asymmetrical body, radial symmetry, and bilateral symmetry. Then germ layers, 2 germ layers are there: diploblastic and triploblastic. Then body cavity are again of 3 types: eucoelomates, acoelomates, and pseudocoelomates. And segmentation, body segmentation. Okay, so this is the criteria for animal classification. Hope you have understood well. Okay, bye.